श्री अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणांमुळे भाविकांना होत असलेल्या अडचणींची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नुकतीच पाहणी केली होती. त्यानंतर महाद्वार रोड आणि ज्योतिबा रोडवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 2 आणि अतिक्रमण निर्मूलन पथकानं बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक आणि ज्योतिबा रोड परिसरात कारवाई केली. यामध्ये अनधिकृत फेरीवाले, फूल विक्रेते आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर धडक मोहीम राबवण्यात आली. कारवाई दरम्यान मंदिर परिसरातील फूल विक्रेत्यांचे 13, बेंटेक्स दागिन्यांचे 3 आणि ओटी विक्रेत्यांचे 5 स्टॉल हटवण्यात आले. महानगरपालिकेच्या ठरावानुसार अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधितांना परत न देता महापालिकेकडे राहणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय. दरम्यान अंबाबाई मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेनं मोहीम तीव्र केली असून संबंधितांनी अतिक्रमणं स्वतःहून हटवावीत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा प्रशासनानं दिलाय. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखालील या कारवाईमध्ये सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, कनिष्ठ लिपिक सज्जन नागलोत तसंच अतिक्रमण अग्निशमन दल, विभागीय कार्यालय क्रमांक 2 मधील कर्मचारी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.